चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये आज रोजी प्रगट झाले ते त्यानिमित्ताने त्या दिवशी स्वामी समर्थांचा प्रगट दिन मानला जातो। त्याचबरोबर आजच्या ह्या भागामध्ये स्वामी समर्थांचं जे मंदिर झालेलं आहे, स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिर, या मंदिराला 3 गल्ल्या येऊन मिळालेल्या आहेत। ज्याप्रमाणे 3 नद्या एकत्र येतात आणि त्या ठिकाणी संगम निर्माण होतो, त्याप्रमाणे ह्या मंदिराला 3 नद्यांचा संगम, 3 गल्ल्यांचा संगम झालेला आहे। कडोलकर गल्ली, बापट गल्ली आणि बुरुड गल्ली, या 3 गल्ल्यांचा ज्या ठिकाणी एकत्रिकरण झालेलं आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं मंदिर निर्माण झालेलं आहे। आज स्वामी समर्थांच्या मंदिरानिमित्त आम्ही इथे सकाळी अभिषेक केलेले आहेत। 12 वाजता महाराजांना नैवेद्य दाखवला आणि आता महाप्रसाद वितरण केलेलं आहे। महाप्रसाद साधारणतः एक 15,000 लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे। त्या पद्धतीने आम्ही त्याची तयारी केलेली आहे। त्याचबरोबर आज सकाळी स्वामी समर्थ मंदिरामध्ये हरिकाकांचे भक्त, हरिकाकांचे जे नातू आहेत आनंद महाराज, गोसाई महाराज, ते इकडे येऊन मंदिराला भेट देऊन गेले। त्यांनी मंदिराबद्दल खूप चांगलं सांगितले। त्याचबरोबर आज दुपारपर्यंत बरेचसे मान्यवर लोक इकडे येणार आहेत आणि दर्शन घेणार आहेत। आणि त्याबरोबर मी ह्या सर्व बेळगावच्या पोलीस प्रशासनाचा आभार आहे, बेळगावच्या महानगरपालिकेच्या लोकांचा आभार आहे, ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली महाप्रसादासाठी। आणि ज्या लोकांनी आज इकडे ब्लड डोनेशन, रक्तदान केलं, त्या सर्वांचा मी आभार आहे। जे भक्त जे दिलेले आहेत, आम्ही निमित्त मात्र हे संघटना जी इथे बेळगावमध्ये आहे, जे अननावी, जे कुणाला सांगत नाहीयेत, पण जे गुपचूप जे अशी सेवा करतात, ते देशभक्ती आणि देशसेवा ही रक्तदानाची सेवा त्यांनी जे करतात, तर त्यांचा आम्ही सर्वांचा आभारी आहोत। आणि आज या संध्याकाळी महाराजांना 8:15 वाजता फळांचा नैवेद्य दाखवून रात्री शेजारी येऊन ह्या कार्यक्रमाची सांगता होईल। स्वामी महाराज की जय।